जब संग है मन में भरी उमंग है, विविध गुण दर्शन है, छात्रों का सम्मेलन है और खुशियों का माहौल है। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चांडक बिटको चांडक नाशिक रोड महाविद्यालयाच्या प्रांगणात उमंग 2021 वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। स्पर्धा प्रमुख, समिती सदस्य आणि मान्यवर परीक्षक आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धकांसाठी ही स्पर्धा आहे, पण तुम्ही आम्ही रसिकांसाठी मात्र ही काव्य मैफिल आहे। या स्पर्धेचे परीक्षक आहेत HPT महाविद्यालयातील मराठी विभागाच्या मनीषा डोंगरे मॅडम आणि बिटको महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागाच्या अदिती तोष्णीवाल मॅडम। मॅडम, आपले स्वागत आहे। आपण पहिल्यांदाच या स्पर्धेचा आभासी माध्यमातून आनंद घेत आहोत। दुधाची तहान ताकावर, पण आनंद मात्र तोच। या प्रसंगी प्रास्ताविक करण्यासाठी स्पर्धा प्रमुख, वरिष्ठ महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉक्टर विजया धनेश्वर यांना मी आमंत्रित करते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चांडक बिटको चांडक नाशिक रोड महाविद्यालयाच्या नाशिक रोड केंद्रातील उमंग या स्नेहसंमेलनातील ही तिसरी काव्यवाचन स्पर्धा। गेल्या 3 वर्षापासून एकत्र येणं तर राहिलंच, पण माणूस माणसाला दिसणंसुद्धा दुर्मिळ झालं आहे। अनेक सुहृद आपण या काळात गमावलेली आहेत, अनेक चांगले क्षण आपण गमावलेले आहेत आणि एकत्र येण्याच्या या ओढीने सर्वप्रथम आभासी माध्यमातनं का असेना आपण सगळे इथे एकत्र येत आहोत। आभासी माध्यमातल्या अध्यापनाला थोडंसं स्थिरावताना अचानकच आपण स्नेहसंमेलनाची हा उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत। विशेष म्हणजे सगळेच जण या माध्यमातनं आपण पहिल्यांदाच एकत्र येत आहोत। या काव्यवाचन स्पर्धेचं महत्त्व म्हणजे गीत, संगीत, नृत्य, चित्र, शिल्प हा सुखदुःखाप्रमाणेच आनंदाचा आणि एकटेपणा आणि एकाकीपणामध्ये आपलेपणा जाणवून देणारा हा स्वर। धन्य ती गायनी कळा, धन्य ते शब्द, शब्दांचेच धन, शब्दांचीच रत्ने। म्हणायला सोपं होतं, ऐकायलाही गुळगुळीत वाटत होतं, पण आज पहिल्यांदाच आपण त्याचं महत्त्व जाणतो आहोत। या काव्यवाचन स्पर्धेमध्ये आज मी माझ्या समितीच्या सदस्यांसह तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे। या काव्यवाचनामध्ये ही मैफिल रंगवणार आहेत ते माझे सगळे स्पर्धक मित्र, वरिष्ठ विभाग आणि कनिष्ठ विभाग। या विभागातली तांत्रिक जबाबदारी सांभाळणारे मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संभाजी शिंदे, प्राध्यापक धुमाळे सर, त्याचप्रमाणे इतिहास विभागाच्या प्राध्यापिका नंदिनी देशमुख मॅडम, गीतांजली इंडाईत, त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि या स्पर्धेचं परीक्षण करणाऱ्या प्राध्यापिका अदिती तोष्णीवाल मॅडम, अंतर्गत परीक्षक आणि बहिस्थ परीक्षक प्राध्यापिका मनीषा डोंगरे मॅडम आणि आमच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅडम, सर्व विभागाचे उपप्राचार्य आणि या स्नेहसंमेलनाची तांत्रिक जबाबदारी सांभाळणारे सर्वजण, या सर्वांना धन्यवाद देऊन तुम्हालाही शुभेच्छा देते। ही काव्यगायनाची मैफिल मस्त रंगवा, स्वस्थपणे गा आणि हा आनंद निशंक मनाने तुम्हीही मिळवा आणि इतरांनाही द्या। धन्यवाद मॅडम। कनिष्ठ महाविद्यालय स्पर्धा प्रमुख नीता कुलकर्णी मॅडम यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, इथे उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका, विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि रसिक श्रोते, सध्या चांडक बिटको चांडक महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उमंग
याचे कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या अंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकीच आजची आपली ही काव्य वाचन स्पर्धा. नुकतंच आपण अनेक मुलामुलींच्या कविता ऐकल्या. अतिशय सुंदरपणे रचना त्यांनी केलेली आहे. खरंच कौतुक वाटावं असंच त्यांचं काम आहे. आपलं मनोविश्व, आपल्या मनातील भावना, एखाद्या गोष्टीबद्दलचं आपलं मत व्यक्त करण्यासाठी त्यांनी कविता हे माध्यम निवडलं. खरंच अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं की मोठ्या व्यक्तीच त्यांचे विचार किंवा त्यांच्या भावना ज्या काही असतील, दुःख असेल, आनंद असेल, व्यथा असेल, या सर्व भावना ते आपल्या कवितांमधून किंवा लेखनातनं करू शकतात. परंतु तसं नाही आहे. ही मुलं देखील तितक्याच प्रगल्भतेने आपल्या भावनांचं प्रगटीकरण त्यांच्या कवितांमधून करत आहेत. मला या ठिकाणी महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की विजेते कोण आहेत त्यापेक्षा सहभाग कोणी घेतला हे महत्त्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी जे आहेत सगळेच विद्यार्थी हे विजेते विद्यार्थी आहे असं मी म्हणेन. आणि त्यांना माझ्या तुमच्या भावी वाटचालीसाठी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. अशा प्रकारेच तुम्ही कविता करत राहा, भरपूर वाचन करा, मोठ्या मोठ्या लेखक आणि कवींची, कवयित्रींच्या कविता वाचा, त्याचा आनंद घ्या, त्यांचा अभ्यास करा आणि आपल्या स्वतःच्या कवितेमध्ये सुधारणा करत करत तुम्ही प्रगतीपथाकडे जा. तुम्हाला नक्की यश मिळेल. धन्यवाद. जाता जाता इतकंच मी म्हणेन की मंजिलों से भी खूबसूरत रास्ते होते हैं, मंजिलों से भी खूबसूरत रास्ते होते हैं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. चला आपण स्पर्धेला सुरुवात करूया. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांच्या विविध कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत. सर्वप्रथम आपली कविता घेऊन येत आहे प्रियंका गांगुर्डे, 11वी सायन्स. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रियंका प्रमोद गांगुर्डे. मी बिटको कॉलेज येथे इयत्ता 11वीमध्ये सायन्स या शाखेतून शिक्षण घेत आहे. मित्रांनो, आपण स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायांचा वार्ता तर ऐकतच असतो. रेपसारख्या रित्तेद्यावत घटना, या सर्व गोष्टींवर कुठेतरी घालण्याची अतिशय गरज आहे. व यासाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःसाठी लढण्याची जाणीव मी माझ्या आया बहिणींसाठी या माझ्या स्वरचित कवितेतून करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक हे नारी. हे नारी तू आहेस श्रेष्ठ, तिन्ही लोकी तू महान. हे नारी तू आहेस श्रेष्ठ, तिन्ही लोकी तू महान. माय भाऱ्या बहिणी माता, किती रूपात करावा सन्मान. माय भाऱ्या बहिणी माता, किती रूपात करावा सन्मान. तूच शक्ती, तूच भक्ती, तू अजिंक्य या जगती. तूच शक्ती, तूच भक्ती, अजिंक्य या जगती. तू रणरागिनी, तू चंदिका, तुझ्यात दडलेल्या या असंख्य नायिका. तू रणरागिनी, तूच चंदिका, तुझ्यातच दडलेल्या या असंख्य नायिका. समस्त देह सांडला तरी न सोडूनी हा निष्ठुर श्वास. समस्त देह सांडला तरी न सोडूनी हा निष्ठुर श्वास. आता तरी झगड स्वतःसाठी, आता तरी झगड स्वतःसाठी. हे माऊली सोडूनी सारे हे बंधनांचे शास. आता तरी झगड स्वतःसाठी, हे माऊली सोडूनी सारे हे बंधनांचे शास. हे नारी तू आहेस श्रेष्ठ, तिन्ही लोकी तू महान. हे नारी तू आहेस श्रेष्ठ, तिन्ही लोकी तू महान. माय भाऱ्या बहिणी माता, माय भाऱ्या बहिणी माता, किती रूपात करावा सन्मान. किती रूपात करावा सन्मान. नारी शक्तीचा जागर आपण ऐकला. चला आता ऐकूया खुशबू शर्माला, 11वी आर्ट्स.
नमस्ते, मेरा नाम खुशबू प्रमोद शर्मा है। मैं 11वीं कक्षा कला शाखी की विद्यार्थिनी हूँ। आज मैं आपके सामने एक स्वरचित कविता पेश करने जा रही हूँ, जिसका नाम है अब कहा कोई। अब कहा कोई बेवजह मुस्कुराता दिखता है, अब कहा कोई चुटकुलों सा गुदगुदाता दिखता है। अब कहा कोई बेवजह मुस्कुराता दिखता है, अब कहा कोई चुटकुलों सा गुदगुदाता दिखता है। अब नहीं महल है वो जो रेत से बनाए थे, अब नहीं महल है वो जो रेत से बनाए थे, अब नहीं पतंग है जो शौक से उड़ाए थे, अब नहीं पतंग है जो शौक से उड़ाए थे। अब नहीं जहाज़ है और नाव नाव है, अब नहीं जहाज़ है और नाव है। कागज़ों से खेलने को जो कभी बनाए थे, कागज़ों से खेलने को जो कभी बनाए थे। भीड़ ही में रो पड़ूं, भीड़ ही में गिर पड़ूं, भीड़ में ही रो पड़ूं, मैं भीड़ में ही गिर पड़ूं। आज़ाद इतना मन नहीं मैं बेहिसाब नाच लूं, अब बचे वो दिन नहीं, अब बचे वो दिन नहीं। अब कभी चोटियों में रिबनें डलती नहीं, अब कभी चोटियों में रिबनें डलती नहीं, अब कभी मैदानों में ये शाम भी ढलती नहीं, अब कभी मैदानों में ये शाम भी ढलती नहीं। वो दिन बड़े कमाल के जहाँ हम खुल के रो पड़े, वो दिन बड़े कमाल के जहाँ हम खुल के रो पड़े, वो दिन बड़े कमाल के जहाँ हम हक से लड़ पड़े, वो दिन बड़े कमाल के जहाँ हम हक से लड़ पड़े। वो बेहिसाब दौड़ना फिर ज़ोर से मेरा गिर जाना, वो बेहिसाब दौड़ना फिर ज़ोर से मेरा गिर जाना। 1 रुपए की 4 संतरे की गोलियाँ मेरा हर शाम ले आना, 1 रुपए की 4 संतरे की गोलियाँ मेरा हर शाम ले आना। गुड्डा गुड़िया कंचे लट्टू वो खेल बड़े प्यारे थे, कि गुड्डा गुड़िया कंचे लट्टू वो खेल बड़े प्यारे थे। शक्तिमान ही तो अपना इकलौता सहारा था। अब बचे वो दिन नहीं, बस बची वो याद है, अब बचे वो दिन नहीं, बस बची वो याद है। अब कहाँ कोई बेवजह मुस्कुराता दिखता है, हमें हमेशा मुस्कुराना है, वजह हो या ना हो। आता आपल्यासमोर 11वी कॉमर्सची विद्यार्थिनी येते आहे. तिचं नाव आहे नुपूर जाधव. मेरा नाम नूपुर अमोल जाधव है। मैं कक्षा 11वीं कॉमर्स में पढ़ती हूँ। ओ इडियट सुनिए मेरे कविता का विषय है। ओ इडियट सुन, तुझे पता है ना तू मेरे लिए सिर्फ दोस्त नहीं उससे बढ़कर है। हाँ थोड़ी पागल है तू, पर मेरे लिए मेरी जान से बढ़कर है। तेरी बच्चों वाले हरकतों से गुस्सा तो बहुत आता है, लेकिन तेरे आँखों में आंसू भी मुझसे कहाँ सह जाते हैं। अब भले ही तुझे खुश करने के लिए बेकार के जोक सुनाती रहती हूँ, अच्छे जोक्स ही नहीं आते मुझे। शायद तू मेरे इन लेम जोक से थोड़ा सा तो मुस्कुरा लेगी, बस यही सोच लेती हूँ। अक्सर छोटी छोटी बातों पर मुझसे लड़ाई लग जाती है, लेकिन बात न करूँ तो याद तेरी बहुत आती है। गुस्सा तो तू जैसे हमेशा नाक पर रह के ही घूमती है, थोड़ी देर मुंह फुलाकर बैठती है, लेकिन हाँ बाद में खुद से ही मैसेज करती है। जब मूड ऑफ हो कुछ ही नहीं पाती है, लेकिन जब एक बार शुरू हो जाए तो तेरी बातें कहाँ ख़त्म हो पाती है। मुझे पता है तू भी मेरी बहुत परवाह करती है, बिना बताए ही मैं उदास हूँ कैसे जान लेती है। एक प्रॉब्लम तो बताओ तो 1000 सॉल्यूशन बता देती है। तेरी ना ख़त्म होने वाली बातें सुनकर फिर प्रॉब्लम ही कहाँ याद रह पाती है। तो हाँ तू मेरे लिए बहुत ख़ास है, किसी दुश्मन की क्या ज़रूरत है जब तू मेरे पास है।
थैंक यू। ओए इडियट, वाह बहुत खूप, क्या बात कही. पुढची स्पर्धक आहे तृप्ती सिंग, 11वी सायन्स. आदरणीय प्रधानाध्यापिका महोदय, शिक्षकगण एवं मेरे सहपाठियों, मैं तृप्ति सिंह 11th साइंस आज आपके सामने एक कविता प्रस्तुत करने जा रही हूँ। इसमें जो भी त्रुटि हो उसे क्षमा करने की कृपा करें। सौगंध मुझे इस मिट्टी की, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं झुकने दूंगी। मेरी धरती मुझसे पूछ रही, मेरी धरती मुझसे पूछ रही कब मेरा कर चुकाओगी। मेरा अंबर मुझसे पूछ रहा, मेरा अंबर मुझसे पूछ रहा कब अपना फर्ज निभाओगे। मेरा वचन है भारत माँ को, मेरा वचन है भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगी। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं झुकने दूंगी। वे लूट रहे हैं सपनों को, वे लूट रहे हैं सपनों को, मैं चैन से कैसे सो जाऊं। वे लूट रहे हैं सपनों को, मैं चैन से कैसे सो जाऊं। वे बेच रहे अरमानों को, वे बेच रहे अरमानों को, खामोश में कैसे हो जाऊं। हाँ मैंने कसम उठाई है, हाँ मैंने कसम उठाई है, मैं देश नहीं बिकने दूंगी। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं झुकने दूंगी। वे जितने अंधेरे लाएंगे, वे जितने अंधेरे लाएंगे, मैं उतने सूर्य उगाऊंगी। वे जितने अंधेरे लाएंगे, मैं उतने सूर्य उगाऊंगी। वे जितनी रात बढ़ाएंगे, मैं उतने उजाले लाऊंगी। इस छल फरेब की आंधी में, इस छल फरेब की आंधी में मैं दीप नहीं बुझने दूंगी। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं झुकने दूंगी। वे चाहते हैं जागे न कोई, वे चाहते हैं जागे न कोई, ये रात ये अंधकार चले, हर कोई भटकता रहे यूं ही और देश यूं ही लाचार चले। पर जाग रहा है देश मेरा, पर जाग रहा है देश मेरा, हर भारतवासी जीतेगा, हर भारतवासी जीतेगा। माओ बहनों की अस्मत पर, माओ बहनों की अस्मत पर गिद्ध नजर लगाए बैठे हैं। हर इंसान है डरा डरा, हर इंसान है डरा डरा, दिल में खौफ जमाए बैठे हैं। मैं अपने देश की धरती पर अब दर्द नहीं उगने दूंगी, मैं देश नहीं रुकने दूंगी। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं झुकने दूंगी। अब घड़ी फैसले की आई, अब घड़ी फैसले की आई, हमने है कसम अब खाई। हमें फिर से दोहराना है और खुद को याद दिलाना है, ना भटकेंगे ना अटकेंगे, कुछ भी हो इस बार हम देश नहीं मिटने देंगे। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं मिटने दूंगी, मैं देश नहीं झुकने दूंगी। धन्यवाद। सौगंध मुझे मिट्टी की, सच में यह मिट्टी, यह देश हमारा है, हम भारतीय है और यही हमारी पहचान है. बघूया 12वी सायन्सची विद्यार्थिनी साक्षी पगारे काय सांगते. नमस्कार, माझे नाव साक्षी सिद्धार्थ पगारे आहे. मी आता 12वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. मी आज आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे, जिचे नाव आहे स्वप्नांची पतंग. मनाच्या आकाशी उंच उडत जाई, मनाच्या आकाशी उंच उडत जाई, आभाळात रोज नव्याने झेपकी. शुभ्र नभात विजयाची चमक दिसेल, शुभ्र नभात विजयाची चमक दिसेल, रंग तेजस्वी जेव्हा प्रयत्नांचे असेल. आकाशात पतंग उंच भरारी घेता, आकाशात पतंग उंच भरारी घेता, सावरावी गरजेवेळी ढील तिला देता, सावरावी गरजेवेळी ढील तिला देता. आपल्याच हाती ही दोर पतंगाची तत्परता असो नेहमी अथक परिश्रमाची. कापून ही पतंग नेता वेळ बिकट प्रसंगाची, कायम मळी पेटत राहू मशाल इच्छाशक्तीची. न थांबता न घाबरता निडरतेने करू संघर्ष, न थांबता न घाबरता निडरतेने करू संघर्ष, निर्माण करू जगात या स्वकार्याचा आदर्श, निर्माण करू जगात या स्वकार्याचा आदर्श. कठीण काळाच्या वादळाशी करू दोन हात, कठीण काळाच्या वादळाशी करू दोन हात, जिद्द ठेवू अशी ही कायम रुजवून मनात. मनाच्या आकाशात बहरते स्वप्नांचे सप्तरंग, सदैव उंच उडवू त्या स्वप्नांची ही पतंग, त्या स्वप्नांची ही पतंग. स्वप्नाची पतंग ती उडवते, स्वप्नांशिवाय जीवन अपूर्ण आहे. आता ऐकूया स्वप्नीत अमृतकरला. अस्थिर बेभान पाकोळीसारखे कसे काय वर्ष उडून जाते, अस्थिर बेभान पाकोळीसारखे कसे काय वर्ष उडून जाते. धन्यवाद. 11वी आर्ट्सची पगारे मनस्वी आपली कविता सादर करते. नमस्कार मित्रांनो, मी मनस्वी पगारे 11वी आर्ट्सची विद्यार्थी
आपल्यासमोर माझी स्वरचित कविता ही सादर करीत आहे. आशा करते आपणा सर्वांना ती नक्कीच आवडेल. जीवन म्हणता ज्यात काहीच नसतं आपलं, आपलं आपलं म्हणता सारं पराया असतं. आपली माणसे आपली नसतात म्हणूनच जीवन आपलं उदास असतं. आपली माणसे आपली नसतात म्हणूनच जीवन आपलं उदास असतं. असता जगायचं असतं, जगण्यासाठी झटायचं असतं. असंच सारं जीवन असतं आणि असंच सारं जीवन असतं. कडू गोळी गोड गोळी म्हणून गिळायची असते. कडू गोळी गोड गोळी म्हणून गिळायची असते आणि न पचणारी गोष्ट देखील पचवायची असते. असंच सारं जीवन असतं, असंच सारं जीवन असतं. संपत्ती संग्रह हे मोह पाषाण असतं. संपत्ती संग्रह हे मोह पाषाण असतं. त्याच्यासाठी झटायचं नसतं. जे आपल्या ताटात आहे ते आपलं समजून जीवन जगायचं असतं आणि असंच सारं जीवन असतं. हेच सारं जीवन असतं. असता जगायचं असतं, जगण्यासाठी झटायचं असतं. झटता मरायचं असतं. पण मरतांनी देखील कीर्तिरूपी जिवंत राहायचं असतं. कीर्तिरूपी जिवंत राहायचं असतं. आणि असंच सारं जीवन असतं आणि असंच सारं जीवन असतं. धन्यवाद. जीवन म्हणजे काय तर जीवन म्हणजे आनंद. 12वी कॉमर्सची श्रावणी घोडके आपल्यासमोर येत आहे. नमस्कार, माझं नाव श्रावणी दीपक घोडके. मी 12वी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. माझ्या कवितेचं नाव आहे बाप, एक हृदयस्पर्शी कविता. लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भयाने शाळेत जातात. बाबांनी मारू नये म्हणून अभ्यासही करतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात. बाबांपासून 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात. मुलं आईचं गाणं गातात. मुलं आईवरच कविता करतात. कोणतंही मूल बाबांना दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. मुलांच्या पायाला ठेच लागली तरी मूल बापरे म्हणत नाही. आणि साने गुरुजींनाही श्यामचा बाप दिसत नाही. आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं. बाबा घरात असले की मात्र भयान शांतता. मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. बाबा असतात केवळ मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या पुढे मध्ये नावापुरते. मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेली असतात हद्दपार. बाबा म्हणजे केवळ रुपया पैसे कमवण्याचं यंत्र. तेवढं काम त्यांनी केलं की त्यांचं कर्तृत्व संपलं. पण असं असूनही बाबा गेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते? का वाटते मुलांना पायाखाली जमीन सरकल्यासारखी? का घाबरतात मुलं बाबा गेल्यावर? कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थरवीर बाबा प्रत्यक्ष जेव्हा नसलेला होतो तेव्हा का वाटते मुलांना की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. म्हणूनच मी म्हणेन, देवकी यशोदेचं प्रेम मनात साठवा, टोपलीतून बाळास नेणारा वसुदेवही आठवा. रामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत,
रामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत, पण पुत्रवियोगाने मरण पावला बाप दशरथ. जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा, मुलांनी त्यांना समजून घ्यावे हीच माफक इच्छा, हीच माफक इच्छा. धन्यवाद. बापाचं काळीज ही आईसारखंच असतं, लोण्यासारखंच असतं. 11वी कॉमर्सची खुशी कांबळे आपल्यासमोर येत आहे. Hello friends, my name is Khushi Raghunath Kamble and I am studying in 11th standard Commerce. My poem name is बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा. चुलीमधून बाहेर निघून घेते उंच भरारी ती, चुलीमधून बाहेर निघून घेते उंच भरारी ती, हाती आली लेखणी बाबा ही तुमच्याच कर्तृत्वाची माती. ही झेप एकदा पाहून जा बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा. मळकटलेले कपडे नाही कोरे करकरीत कोट घालतो, मळकटलेले कपडे नाही कोरा करकरीत कोट घालतो, गुलामीची भाषा नाही मी ताट मनेने चालतो. येऊन पुन्हा आम्हाला एकदा बघून घ्या, येऊन पुन्हा आम्हाला एकदा बघून घ्या, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा. पनवेलच्या त्या नाक्यावरती गाडी तुमची थांबली होती, पनवेलच्या त्या नाक्यावरती गाडी तुमची थांबली होती, पाण्याच्या एका घोटासाठी जात आडवी आली होती. पाहून व्याकुळ तुम्हाला सोनबा पाणी होता घेऊन आला, पाहून व्याकुळ तुम्हाला सोनबा पाणी होता घेऊन आला. ते पाणी एकदा पिऊन जा, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा. ज्या देशासाठी तुम्ही जीवन जाळलं अखंड भारत एक भारत, जातीच्या विस्तवात तो आजही जळतोय. ही आग एकदा विझून जा, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा. अन्यायाविरुद्ध लढताना आवाज आता उठवला जातोय, अन्यायाविरुद्ध लढताना आवाज आता उठवला जातोय, झोपला नाही समाज आता हळूहळू जागी होतोय. येथे येऊन एक शांत झोप घ्या, येथे येऊन एक शांत झोप घ्या, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा, बाबा तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा. थँक्यू. मित्रांनो, कनिष्ठ महाविद्यालयातील 9 स्पर्धकांनी आपल्यासमोर आपल्या रचना, आपल्या कविता सादर केल्या. आता आपण वळूया वरिष्ठ महाविद्यालयाकडे. काव्यरचना सजग जाणीवेच्या या कविता अत्यंत भावरम्य आहेत. पहिल्यांदा आपल्यासमोर येत आहे ख्रिसमस फ्लॉवर. आपल्या विशेष इच्छांसह रुजवत आहे, सांगत आहे. व्ही गायत्री, SYBA. Good morning, teachers. My name is V. Gayatri. I am from SYBA A Division. The title of my poem is Christmas Flower. On a dreamy winter night, moon set at a height, in the dark shadow of moon, singing a song in tune, December breeze passing through my solitude, looking up into the sky, thoughts flickering in my mind, holding million of stars in my gaze, Christmas flowers whispering in my ears, holding a brush to engrave you in a canvas, with panting heart and still mind. When I close my eyes, I see you, walking in the lonely road, in a hope to meet you. Humanistic love is baffling to me, seeing you beside the Christmas tree, just beside the lake, trying to hold you, you standing there in the moonlight, wearing a wedding gown with a promising gaze, with a silver locks and innocent smile, staring at me with her starry eyes. Again seeing you is serendipity. The clouds are parting ways. The breeze have taken a silent state, walking towards you with a ring in my hand, putting it into your finger, in a hope that breeze will hold it. You disappeared with the parting clouds. I found the ring in the snow-flaky grass. Is destiny turned blind for me? Holding tears in my eyes, will I hold you in my embrace again? Can this moment be frozen with the warmth of your love? Thank you.
फुलांच्या सुगंधात गंधित व्हायचं, पण हरवायचं नाही हां. आपले प्रश्न थेट विचारायचे, उत्तरांना भिडायचं, पण अभिरुची, सभ्यता सांभाळूनच. कसं ते ऐकूया. रितिका नायर, SY BCom. Good morning. My name is Ritika Ravindan Nair. I am from SY BCom Division D. और मेरी कविता का शीर्षक है कुछ सवालें हैं तुमसे पूछ ले क्या। बहुत दिन हो गए, चलो बात ही कर लेते हैं। कुछ अपने किस्से सुनाएंगे, कुछ तुम्हारे किस्सों पर मुस्कुराएंगे। कभी चुपचाप तुम्हें तकता हुआ जाएंगे, कभी खुद से तुमको जानेंगे, कभी खुद तुमसे खुद को जानेंगे। कभी भूल जाएंगे तुमसे नजरें हटाना, कभी छुपा लेके तुम्हें तकते जाना। तुम्हें तकता हुआ देख हम नजरें झुका लिया करेंगे, तुम्हारे आगे थोड़ा शर्मा लिया करेंगे, तुम्हारे आगे थोड़ा शर्मा लिया करेंगे। पर शर्त ये है, बस शर्त इतनी सी है कि तुम जग जाहिर मत करना कि हम तुम पे मरते थोड़ा ज़्यादा ही है, हम तुम पे मरते थोड़ा ज़्यादा ही है। तो कुछ सवालें हैं हमें, पूछ ले क्या। कुछ सवाल है हमें, इजाज़त हो तो पूछ ले क्या। कुछ जवाब भी है हमारे पास, हमें बताना हम गलत नहीं है ना, हमें बताना हम गलत नहीं है ना। कुछ हो कमी तो छुपा लोगे ना, या छुपके से उस कमी को खूबी में बदल दोगे। कभी रहूं खामोश तो खामोशी से मुझे वापस ले आओगे ना, या वही खामोश रास्तों को खुशियों का रास्ता बना लोगे। अच्छा, अब की बार जब मैं हो जाऊं अकेले तो चुपचाप मेरा हाथ थाम लोगे ना, या कभी मुझे अकेला ही होने नहीं दोगे। प्यार का हिसाब प्यार से ही दोगे ना, या बेहिसाब प्यार करोगे। जब कभी मुझे जवाब ना आए, जब कभी मुझे जवाब ना आए, कभी लगे मुझे खुद में कमी, जब कभी मुझे जवाब ना आए, जब लगे मुझे खुद में कमी, तो आंखों में आंखें डालकर क्या कहोगे ना कि तुम काफ़ी हो, या मेरा हाथ पकड़कर उस मकाम तक ले जाओगे जहाँ मुझे खुद में ही कमी ना दिखे, जहाँ मुझे खुद में ही कमी ना दिखे। बताओगे ना दुनिया को, बताओगे ना दुनिया को कि प्यार कैसे किया जाता है, या दुनिया तुम्हें मुझे देखने के अंदाज से ही पहचान लेगी कि प्यार ऐसा होता है कि प्यार ऐसा होता है। थैंक यू। नावात जिच्या सुंदरता आहे ती ब्युटी सिंग, MCom. स्वच्छता येणार कशी, सवयींनीच. स्वतःतील हा बदल यासह येत आहे आणि हा बदल आपल्याला घडवायचा आहे. A very good afternoon to one and all assembled here. Respected Principal Ma'am, Vice Principal Ma'am, teachers and all my dear friends. My name is Beauty Singh. I am studying in MCom Part 1. My roll number is 21 and the title of the poem is आदत बदले स्वच्छता बढ़ाएं. मानव और प्रकृति पूरक है एक दूसरे के, अधूरे हैं एक दूजे बिन. बातें बड़ी बड़ी, काम कुछ नहीं, जिम्मेदारी को कोई तैयार नहीं. फिर कैसे होगी पर्यावरण रक्षण. जितना सबल होगा पर्यावरण उतना सुरक्षित होगा उपनिवेश और मानव जीवन. पर क्या सच में मानव और उपनिवेश जीवन सुरक्षित है? शायद नहीं. एक भ्रम, हम सुखी हैं, हम खुश हैं. क्या सही अर्थों में ऐसा है? शायद नहीं. अपने ही स्वार्थ ने हमें भटकाया है, अपने ही जीवन को असुरक्षित बनाया है. पर्यावरण हो रहा है दूषित, सोचते हैं खुद को सुरक्षित. न मनन किया न विचार किया, केवल पर्यावरण संरक्षण का प्रचार किया. 2-4 स्लोगन लिखे, कविता लिखे और भाषण दिया. बस क्या यही है हमारी जिम्मेदारी? जहाँ बैठे वहीं कूड़ा, जहाँ मन आया वहीं थूका, हाथ कागज कहीं भी फेंका, खाई चीज़ों के रैपर कहीं. जब ऐसी होगी सोच तो हर जगह मिलेगी शौच. स्वच्छता का ना कोई भाषण काम आएगा, हर तरफ गंदगी का ढेर पनपन जाएगा. बड़ी बड़ी जिम्मेदारी की नहीं कर बात, बस आम आदमी बदल ले स्वयं को आज. जब अपने लिए सफाई अभियान शुरू हो जाएगा,
अड़ोस पड़ोस सुंदर हो जाएगा। जब आसपास होगी सफाई तो मोहल्ले में कहाँ होगी गंदगी मेरे भाई। जब मोहल्ला साफ तो शहर गांव साफ, देश भी अपने आप हो जाएगा साफ। जितना होगा पर्यावरण शुद्ध उतना हो जाएगा जीवन संरक्षण। हर व्यक्ति का प्रयास भर सकता है पर्यावरण संरक्षण का सागर। हर उस कार्य का कर दो त्याग जो पर्यावरण में लगाता है दूषित आग। अपनी सोच को केवल इस ओर लगाओ, वातावरण को हरा भरा और शुद्ध बनाओ। इसी से होगी जीवन सुरक्षित, जीवन दर को मिलेगा संरक्षण। स्वच्छता को बना लो अपना स्वार्थ, स्वार्थ सिद्ध के हो फिर पूर्ण प्रयास। सच में नई क्रांति का विचार फिर आ जाएगा। स्वच्छता संरक्षण न उठेगा सवाल, जीवन में न रहेगा कोई मलाल। पर्यावरण व जीवन दोनों सुरक्षित हो जाएगा। स्वर्ग का आनंद फिर यहीं पाएगा, स्वर्ग का आनंद फिर यहीं पाएगा। धन्यवाद। कविता वारसाने नाही तर भावनांच्या सजग मांडणीतून व्यक्त होते, अनुभवातून फुलते, फुलवते. ऐका तर मुस्कान शेख हिच्या रोखठोक कवितेतून, सावली होऊ नको. गुड मॉर्निंग, मैं मुस्कान शेख SYBSE से आज आप सबके सामने मराठी में एक कविता कहना चाहती हूँ. मेरी कविता का नाम है सावली होऊ नको तू. बांधले ओझे उन्हाचे, सावली होऊ नको तू. बांधले ओझे उन्हाचे, सावली होऊ नको तू. राख झाल्या चांदण्याची, कुंडली मांडू नको तू. कुंडली मांडू नको तू. बांधले ओझे उन्हाचे, सावली होऊ नको तू. फाटले आभाड माझे, ठिगड मी लावू किती. ठिगड मी लावू किती. बांधले ओझे उन्हाचे, सावली होऊ नको तू. राख झाल्या प्रार्थनांची, लखतरे टांगू नको तू. लखतरे टांगू नको तू. बांधले ओझे उन्हाचे, सावली होऊ नको तू. थँक यू. हॅव अ नाईस डे. रम्य ते बालपण, बालपणीचे खेळ, भांडण, मेळ, कट्टी-बट्टी आणि ऊन सावली. ती छानशी शाळा घेऊन येत आहे. शाह मुस्तकीम, TYBSC, वो हमारा स्कूल. सभी दर्शकों को मेरा प्रणाम. मेरी कविता का नाम है वो हमारा स्कूल. वो हमारा स्कूल, वो छोटी सी दुनिया, वो वरांडे की लंबी दौड़, वो लंबी सड़क और मैदान की धूल, मुझे बड़ा याद आता है वो हमारा स्कूल. वो रविवार की खुशी, वो सोमवार का गम, वो कमीज़ और कमर पे बंधा पट्टा, वो किताबें बयाज और वो हमारा बस्ता. वो पेड़ों के पत्ते, वो बगीचों के फूल, मुझे बड़ा याद आता है वो हमारा स्कूल. वो हिंदी से प्यार, वो अंग्रेजी से बैर, वो भूगोल और इतिहास का तसव्वुर, वो विज्ञान की उलझन, वो गणित का डर, वो मुश्किल सवाल और जवाब का जाना भूल, मुझे बड़ा याद आता है वो हमारा स्कूल. वो कागज़ के हवाई जहाज़, वो मस्ती, शरारत, शोर और वो आवाज़, वो शिक्षक के सामने अटकती और वो धीमी आवाज़, वो काल्पनिक बातें और सपनों का परवाज़, वो हमारे बनाए हुए खेल, नियम और रूल, मुझे बड़ा याद आता है वो हमारा स्कूल. वो खेल की सच्चाई, वो छुट्टियों का झूठ, वो बहाने, गलतियाँ, नादानियाँ, कभी गलतियों से मुकरना, कभी करना उन्हें कबूल, मुझे बड़ा याद आता है वो हमारा स्कूल. वो शिक्षकों की डांट, वो उनके पढ़ाने का मज़ा, वो उनकी नाराज़गी, वो सज़ा, कभी उनकी फटकार तो कभी उनकी मार, कभी उनकी फ़िक्र तो कभी उनका प्यार. वो उनका स्वभाव था बड़ा अनुकूल,
मुझे बड़ा याद आता है वो हमारा स्कूल। वो खिड़की के बगल वाली मेरी पसंदीदा जगह जहाँ से आती थी मीठी हवा, वो बरसात का पानी, वो बिजली कड़कने की सदा, वो ठंड की सुहानी सहर और गर्मी की सुलगती दोपहर, वो धूप ऐसे चुभती थी मानो है कोई शूल। मुझे बड़ा याद आता है वो हमारा स्कूल। वो हमारे सहपाठी, वो हमारी मौज मस्ती, वो हमारे दोस्त, वो हमारी दोस्ती, वो हमारी दोस्ती का नहीं था कोई मूल। मुझे बड़ा याद आता है वो हमारा स्कूल। वो पाठ, वो कविता और वो गीत, वो महान कवि और उनके शब्दों का संगीत, कहीं मीराबाई मोहन की प्रीत, कभी तुलसीदास कबीर और रसखान जैसे महान कवि, महादेवी वर्मा, सुभद्रा कुमारी चौहान और कवि जोशी प्रसून। मुझे बड़ा याद आता है वो मेरा स्कूल। धन्यवाद। सुख दुःखांकित जन्म मानवी टिकायचे तर हिम्मती मर्दा तो मदद आहे खुदा. आपल्यासमोर येते विद्या देशमुख. धैर्य सोडू नकोस. नमस्कार, मी विद्या हनुमंत देशमुख. मी FY BSc डिव्हिजनमधली स्टुडंट. मी आज तुमच्यासमोर काव्य वाचन करणार आहे. माझ्या काव्याचे नाव आहे ध्येय कधी सोडू नये. काम असेल कठीण, नसते कधी अशक्य. काम असेल कठीण, नसते कधी अशक्य. पूर्णविराम नंतर तर समतरे पूर्ण वाक्य, समतरे पूर्ण वाक्य. नशिबाला शिव्या देत प्रयत्नांना मुकू नको. नशिबाला शिव्या देत प्रयत्नांना मुकू नको. काटेरी मार्ग असेल पण ध्येय कधी सोडू नको, पण ध्येय कधी सोडू नको. जागोजागी मिळतील वैरी, जागोजागी मिळतील वैरी. नको त्यांची भ्रांत. लक्ष ध्यात ठेव तू, चाल रे निवांत, तू चाल रे निवांत. शत्रूंना घाबरत मान कुठेही झुकवू नको. शत्रूंना घाबरत मान कुठेही झुकवू नको. काटेरी मार्ग असेल पण ध्येय कधी सोडू नको, पण ध्येय कधी सोडू नको. मन आहे चंचल नाही ते स्थिर. मन आहे चंचल नाही ते स्थिर. हरत आहेस तरी तू सोडू नकोस धीर, सोडू नकोस धीर. अपयशाला बघून लक्ष कधी विसरू नको. अपयशाला बघून लक्ष कधी विसरू नको. काटेरी मार्ग असेल पण ध्येय कधी सोडू नको, पण ध्येय कधी सोडू नको. जन्मला आहेस तर जग, जन्मला आहेस तर जग. नको पाहू मागे. आयुष्याच्या शेवटी बाकी फक्त आठवणींचे धागे, फक्त आठवणींचे धागे. माणूस म्हणून जगला पण सामान्य माणूस म्हणून मरू नको. माणूस म्हणून जगला पण सामान्य माणूस म्हणून मरू नको. काटेरी मार्ग असेल पण ध्येय कधी सोडू नको, पण ध्येय कधी सोडू नको. धन्यवाद. अत्यंत भावरम्य हुरहुर लावणारी आर्तसाद. हरवलाय माझा बाबा. गायत्री हरळे, M.Com. नमस्कार, मी गायत्री मळळ हरळे, M.Com पार्ट 1ची विद्यार्थिनी. माझ्या कवितेचं नाव आहे हरवलाय माझा बाबा. वर्षापूर्वी माझे पप्पा मला सोडून दूर गेले. वर्षापूर्वी माझे पप्पा मला सोडून दूर गेले. हरवलेले माझे पप्पा, हरवलेले माझे पप्पा. देवा का रे तुझ्या जवळ येऊन बसले. हरवलेले माझे पप्पा, देवा का रे तुझ्या जवळ येऊन बसले. काय माहीत पप्पा, काय माहीत पप्पा कुठे जाऊन बसले. काय माहीत पप्पा कुठे जाऊन बसले. सगळं शोधून काढलं पण कुठंच नाही दिसले. सगळं शोधून काढलं पण कुठंच नाही दिसले. सगळीकडे शोधलंय पण सापडले नाही. सगळीकडे शोधलंय पण सापडलं नाही. सांगा ना पप्पा आमचं चुकलं का हो काही. सांगा ना पप्पा आमचं चुकलं का हो काही. कुणी गाव सांगत नाही, कुणी गाव सांगत नाही ना कुणी पत्ता देई. कुणी गाव सांगत नाही ना कुणी पत्ता देई. मी मात्र वाट पाहते, मी मात्र वाट पाहते की कधी एकदा तुमच्या मिठीत येईल. मी मात्र वाट पाहते की कधी एकदा तुमच्या मिठीत येईल. काळाने घात केला, काळाने घात केला माझा बाबा घेऊन गेला. काळाने घात केला
माझा बाबा घेऊन गेला. अर्ध्यावर सोडून गेलात. पप्पा का हो? तुमच्या लेकरांनी काय असा गुन्हा केला? अर्ध्यावर सोडून गेलात. पप्पा काय हो? तुमच्या लेकरांनी काय असा गुन्हा केलात? आईचं कुंकू पुसलं, बापाचं छत्र हरलं. आधार नाही राहिले आता. आमचे पप्पा दूर गेले. पप्पा तुमची आठवण सतत भासते मला. तुम्ही आमच्या सोबतच आहात असं नेहमी वाटतंय मला. तुम्ही आमच्या सगळ्यांच्या सोबत आहात असं नेहमी वाटतंय मला. गहिवरलंय मन फोडतोय टाहो. जवळपास असेल तर पप्पा ऐका ना, फक्त एकदा आवाज द्या ना. तूच माझी गीता, तूच माझा पिता. चरणी तुझ्या माथा, तूच माझी गाथा. आयुष्याचा सार तू, हीच माझी व्यथा. भानावर आलात का मित्रांनो? चला पुढची कविता ऐकूया. प्रतीक जाधव आपल्यासमोर घेऊन येतोय कोरोनाविषयीची कविता, कोरोना लहर. I am Pratik Praveen Jadhav from S5 BBA. I have written this poem in last wave of COVID-19. Let's start the poem. हर देश में है फैला कोरोना, सब कहते हैं तुम इससे डरो ना. सरकार कहती है बाहर फिरो ना, हम लोग डरते हैं भूख से मरे ना. गरीबों के घर में है खाने के लाले, पैसे वाली रोटी कुत्तों को ही डाले. हम लोग मांगे तो ना के टाले, इसलिए रोते हैं कम पैसे वाले, जिनके घर में है खाने के लाले. बीमारी फैला रहे हैं पासपोर्ट वाले, सजा भुगत रहे हैं राशन कार्ड वाले. बड़े लोग सोते नहीं, गरीबों को रोटी नहीं. उनके बच्चे 5 स्टार में जाते हैं, हमारे बच्चे जूटे में खाते. भयंकर बीमारी फैलाने वाला चाइना, सबको दिखा दिया सच का आईना. कोई नहीं किसी का, सब पैसे का सवाल है. कोरोना के कारण हो गया बवाल है. कोरोना फैला है कोरोना, सरकार कहती है इससे डरना. थैंक यू सो मच रिस्पेक्टेड सर एंड मैडम एंड कमिटी मेंबर्स फॉर गिविंग मी दिस गोल्डन अपॉर्चुनिटी. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, क्यों करना बोभाट. चलो 2 दिन की जिंदगानी, बंदे होशियार होकर चलना. क्या है जिंदगी? ऐकूया राजकुमार कनोजियाची कविता जिंदगी. कहते हैं कंपटीशन बनाई जाती है जीती हार के लिए. नमस्कार, मैं हूँ राजू कनोजिया और मैंने पार्टिसिपेट किया है बिटको कॉलेज के उमंग 2021 के वार्षिक स्नेह सम्मेलन में. पोएम रीडिंग का एक टॉपिक लिया है मैंने और लिखा है जिंदगी के ऊपर. तो आइए सुनते हैं कि न्याय के लिए रास्ते पे बैठे हुए आंदोलन की तरह धरना है जिंदगी. शुद्ध मखमली दूध की तरह पहाड़ों में बहता पानी, उस पानी का झरना है जिंदगी. माँ बाप भाई बहन बचपन से संभाल कर सिखा कर हमें यहाँ तक लाए, वो प्यार है जिंदगी. और इसके आगे सवालों के शोध में जवाब का और संगनी के शोध में प्यार का इजहार है जिंदगी. आजकल के जीवन में स्पर्धाएं हो रही हैं, तो किसको कैसी शिकस्त देनी है उसका दाव है जिंदगी. बचपन से लेकर जवानी तक क्या चुने क्या ना चुने, यह सोचते वक्त पानी पर तैरती नाव है जिंदगी. जिंदगी उन्हीं को मिलती है जिनकी तकदीर में जान होती है. यूं ही जाया करने से कुछ नहीं होता, कुछ करने से ही शान होती है. कुछ करके दिखलाना है, मंजिल को हमें पाना है. यह जिंदगी एक ही बार मिलती है और इस एक बार में हमें आखिर तक जाना है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकायची का तुम्हाला कवितेतून श्रुती गायकवाड. नमस्कार, माझं नाव सृष्टी संतोष गायकवाड. मी FY BCom या
शाखेत शिकत आहे. माझा रोल नंबर 47. ही कविता स्वरचित आहे. या कवितेचं नाव आयुष्य. आयुष्य आयुष्य म्हणजे काय असते, न समजणारे कोडे असते. आयुष्य म्हणजे काय असते, संघर्षाने जगण्याचे एक साधन असते. आयुष्य म्हणजे काय असते, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एक मार्ग असते. आयुष्य म्हणजे काय असते, तुम्हा आम्हा न समजणारे परमात्म्याचे दिव्य गणित असते. आयुष्य म्हणजे काय असते, दिव्य गती बनून मोक्षाकडे जाण्याचा मार्ग असते. आयुष्य म्हणजे काय असते, शेवटी परमात्म्यात विलीन होण्याचं तेज असते. धन्यवाद. तुमचं आमचं आयुष्यच ती आपल्याला सांगते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्ही रंके मेळी गाईल गोड गोड गाणे. मंजिल से भी खूबसूरत रास्ते होते हैं और आज हमने कविता की गलियों में एक चक्कर लगाया, आनंद भी उठाया, खुश भी हुए और हम हर्ष विभोर भाव विभोर होकर उस कविता रूपी काव्य रूपी सरिता में डुबकियाँ भी लगाते रहे. चलो दोस्तों, फिर मिलेंगे ऐसे ही किसी कार्यक्रम में, किसी काव्य वाचन स्पर्धा में या अन्य कोई स्पर्धा में. तब तक के लिए विराम. नमस्कार. सर्वप्रथम मैं आयोजकों को धन्यवाद देती हूँ कि उन्होंने मुझे परीक्षक होने का अवसर प्रदान किया और स्टूडेंट्स ने बहुत ही अच्छा प्रयास किया है. ये बताना चाहूँगी स्पेशली जूनियर कॉलेज के बच्चों ने, जिनको कई सारी डिफ़िकल्टीज़ थी, किसी को समय का अभाव था, किसी को टेक्निकल प्रॉब्लम्स थे, पर इसके बावजूद बच्चों ने बहुत ही ज़्यादा काबिल तारीफ़ प्रस्तुतिकरण किया. बच्चों से यही कहूँगी कि काव्य वाचन के में भाग लेने के लिए और बहुत आगे जाने के लिए उनको खूब रीडिंग करना चाहिए, लोगों की कविताएं पढ़नी चाहिए, सुननी चाहिए और अपनी वोकैबुलरी को बहुत प्रशस्त बनाना चाहिए. उनको वापस आगे के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. धन्यवाद. नमस्ते. आर्यन चांडक आर्ट्स, JD बिटको कॉमर्स अँड NS चांडक सायन्स महाविद्यालय नाशिक रोड, उमंग 2021 अंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांपैकी काव्यवाचन स्पर्धा ही एक अतिशय महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचं संयोजन ज्यांनी केलं अशा मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर विजया धनेश्वर मॅडम, याबरोबरच प्राध्यापिका नंदिनी देशमुख मॅडम आणि ज्युनियर विभागातून प्राध्यापिका नीता कुलकर्णी मॅडम, या सर्व संयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. याबरोबरच सपोर्टिंग स्टाफ म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे इंग्रजी विभागातील प्राध्यापक प्रमोद धुमाळे सर आणि मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर संभाजी शिंदे यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. परीक्षक म्हणून ज्यांनी अतिशय नेटकी जबाबदारी सांभाळली अशा HPT आर्ट्स आणि RYK सायन्स महाविद्यालयातील प्राध्यापिका मनीषा डोंगरे मॅडम यांचेही मी संयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. याबरोबरच कनिष्ठ विभागातून प्राध्यापिका आदिती तोष्णीवाल मॅडम यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, त्यांचंही मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. याबरोबरच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी अतिशय नेटकेपणानं केलं अशा प्राध्यापिका कल्पना सुराणा मॅडम यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. याबरोबरच प्राध्यापिका गीतांजली एंडायत मॅडम यांचेही आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता आमचा जो नॉन टीचिंग स्टाफ आहे, याबरोबरच विविध अधिविभागातील जे काही प्राध्यापक आहेत यांचेही मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माननीय संयोजकांच्या परवानगीने ही स्पर्धा संपन्न झाली असे जाहीर करतो. धन्यवाद.